नमस्कार मंडळी. विनोदबुद्धीच्या सूक्ष्म दर्शकानं जर रोजच्या जीवनातल्या गोष्टी बघितल्या तर हास्याच्या कित्येक रंगीबेरंगी छटा दिसू लागतात. अशाच हास्याच्या रंगछटा घेऊन पुन्हा एकदा आली आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. एरवी विनोदाचा तळ गाठणारे विनोदवीर आज येत आहेत पाण्यावर तरंगण्याचे म्हणजेच पोहण्याचे प्रशिक्षण घ्यायला. टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया. तुमच्या समोर येत आहेत निरागस विनोदवीर पृथ्वी प्रताप, कधी गोड कधी तिखट चेतना भट आणि फिल्टरवाड्याचे बच्चन गौरव मोरे. सर 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 थँक्यू सो मच. भिजला तू यार, नको ना. सर तुमच्यामुळे मी आज पोहायला शिकलो सर. अरे थँक्यू यार. सर मी आता ना पॅसिफिक ओशन मध्ये जाणार बरं. आणि 1000 किलोमीटरचा विक्रम करणार सर. हो. मग माझं नाव गिनीज बुक मध्ये येणार. अरे थँक्यू 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 सो मच. थँक्यू. मी आज जे काय आहे ते माझ्या या सरांमुळे हे मध्ये सर. थँक्यू सो मच. ठीक आहे बाळा, जा आता. आज जा, चड्डी ओली आहे तुझी. हा? जा चुकून घे मस्त पैकी. हो, सर. सर्दी होईल नंतर नंतर बोलून तुला मी. जा. हो, सर. हा? थँक्यू, सर. चल चल बाय बाय. पोहायला शिकलो. हा. ए पिंट्या, नेक्स्ट कोणा पाठवा लवकर. नेक्स्ट बॅच. असा विद्यार्थी असेल तर शिकवायला किती मजा येईल. हा, अरे हाय हाय हाय. ए पिंट्या, आता तासभर कोणाला पाठवू का? सांग की पर्सनल ट्रेनिंग सुरू आहे. हाय हाय. काका थोड्या वेळाने या इकडे. तासभर जरा पर्सनल ट्रेनिंग आहे. थोड्या वेळाने या. ही जी आहे ती माझी पर्सनल मुलगी आहे. अयो. हो, हे माझे बाबा आहेत. अच्छा नमस्कार नमस्कार. हा. नमस्कार सर. हा. मी आणि माझी मुलगी चेतना. अच्छा. आम्ही दोघेही तुमच्या या गजाभाई जलतरण तलावात नवीन विद्यार्थी आहोत. ओके. तुम्ही आम्हाला तरण शिकवणार आहात. हे बघा काका, असलं काय आमच्याकडे होत नाही. आम्ही फक्त स्विमिंग शिकवतो, दुसरं काय नाही. काय झालं? आज तुम्ही माझ्या गुरुजीच्या भूमिकेत आहात म्हणून. हा. नाहीतर तुमचं शब्द दारिद्र्य पाहता तुम्हाला 5 वेळा पाण्यात बुडवायला हवं. अच्छा 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 अच्छा. पण ते तरण बोललात ना म्हणून बोलला. असं काय झालं एकदमच? स्विमिंग म्हणजेच पोहणे म्हणजेच तरण. अच्छा, ते असं तुम्ही आहे? आम्हाला शिकवणार हो. म्हणजे गेली 5 वर्ष मी लोकांना तरण करायला शिकवतोय. ओ माय गॉड, इट्स माय क्रिएटिव्हिटी. ओके. एक मिनिट मॅडम, तुमचं नाव काय? चेतना. वा वा. चेतना मॅडम, तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका. तुम्हाला आम्ही असं शिकवणार आहे ना, 10 दिवसात तुम्ही सरसर पवायला शिकाल. पहिली गोष्ट तर तिचं नाव चेतना नाहीये, चेतना आहे. आणि दुसरी गोष्ट, पोहायला किंवा पहायला अशी क्रियापदं असतात. पवायला जगात नसतं. बर बर. बाबा हा. बाबा जाऊ द्या ना. तुम्ही आता त्यांची टिन 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 म्हणजे? शाळा घेणार आहात का? चला पोरांनो घरी जा. सर नाही, तुम्ही आलात ना, पोरांना घरी पाठवलं. हे बघा, हा, तुमची हा. शाळा घ्यायलाच हवी. बरोबर. कारण अज्ञानाच्या महासागरातून आपल्याला शब्द म्हणजे ज्ञानच तारून नेत असतं. तसंच जो शब्द तुम्ही उच्चारलात, जी कला तुम्ही आम्हाला शिकवणार आहात, तो शब्द सुद्धा तुम्हाला उच्चारता येत नाही, तर तुम्ही आम्हाला तरण काय शिकवणार? बाबा जाऊ द्या हा. ना. मी यांच्याबद्दल खूप ऐकले आहे हा, बाबा. हा. हे केवळ 10 दिवसात पोहायला शिकवतात. 10 दिवसात कसं शक्य आहे? नाही. शक्य नाही. एक मिनिट दाखवतो. चला मॅडम या. 1 मिनिट. काय? तिच्या हाताला तुमचा स्पर्श होता कामा नये. अहो काका, मग विदाऊट टच कसं शिकवणार मी? तुम्हाला माझ्या मुलीला तरण शिकवायचं असेल तर माझी एक अट आहे. हा, आता काय बाबा? तुम्ही जे काही प्रशिक्षण तिला द्याल ते सगळ्यात आधी मला द्यायचं. जर मला ते प्रशिक्षण सुरक्षित वाटलं तर आणि तरच मी माझ्या मुलीच्या आयुष्याची दोर तुमच्या हातात देईन. अहो काका, तुम्ही टेन्शन घेऊ नका. सगळं सेफ आहे आपल्याकडे. हा मग काय, टुबा पण आहेत ना आपल्याकडं. अयो. ट्युबा. ट्यूबचं अनेक वचन ट्यूब्स असतं, ट्युबा नसतं. बाबा असू द्या ना. चला ना पाण्यात. नाही नाही बेटा, दुर्घटना से देर भली. खली बली. चला पोरांनो घरी जा. सर काय नाही, ते पोरं बिचारे कधीच बोलतात ना. चेतना, माझी नाचक्की होईल असे विनोद करू नकोस. बाबा मी फक्त यमक जुळवण्याचा प्रयत्न. नको जुळवूस. लक्षात घे, कुठलीही कला ही एक शास्त्र असते आणि ती कला शास्त्रोक्त पद्धतीने शिकणं फार गरजेचं असतं. हे एवढे जड बोलतात, त्यांची जीभ तुटत नाही का? तुझी भाषा ऐकून माझ्या कानाची 100 शकलं झाली. मी काय म्हणालो? नाही बरं काका, ऐका ना, मी काय म्हणतो. चला ना आपण आता पाण्यात उतरूया ना. चला. हा, तुम्ही जे काय गळ्यात आणि हे डोक्यात आला, हे खतरनाक केलं. पण तुम्ही जे काय केले ते काढा ना. नाही 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 नाही, काढू नाही शकत. का? ती माझी सुरक्षा व्यवस्था आहे. म्हणजे कळलं नाही मला. म्हणजे मदतीचं आव्हान करण्यासाठी केलेली तरतूद. काय आहे, समजा मी पाण्यात उतरलो आणि बुडू लागलो तर हा जो मस्तक झेंडा आहे,
कुठलाही शूरवीर जो कोणी मला वाचवायला येईल हा. त्याला दिशादर्शनाचं काम करेल हा मस्तक झेंडा. बरं. आणि ही जी शिटी आहे हा. मी बुडायला लागल्यानंतर अशी 3दा वाजवली की समजायचं मी खरोखर बुडतोय, मला वाचवायला या. आणि जर मी ती अशी एकदा वाजवली तर समजायचं मी बुडत नाहीये, वाचवायला येऊ नका. पण तुम्ही टेन्शन घेऊ नका काका, शिट्टी वाजवायची गरज नाहीये. बुडणाऱ्या माणसाच्या सगळ्यात पहिले आम्हाला बुडबुडे दिसतात, मग आम्हाला कळतं कोण बुडणार आहे म्हणून. हा, आणि पूल फक्त 6 फूट खोल आहे हो. तुम्ही पाण्यामध्ये उतरला ना फार फार तर काय होईल, काय? तुमची शिट्टी ओली होईल. त्याच्या पलीकडे काय नाही. बाबा आता तुम्ही काही बोलूच नका. अगं, पण- सरांना जसे शिकावायचे आहे तसे आपण शिकूया. पण बेटा- बाबा अरे मामा, चरवी ते चरवण करून वेळेचा अपव्यय करणं हे तुम्हाला पट्टे आहे का हे बाबा? बघा, हे असलं काय खाऊन तुम्ही पाण्यामध्ये यायचं नाही. आधी सांगतोय. मी येऊ देणार नाही. चरवित्त चरवण म्हणजे गुटखा खाऊन चावणे नव्हे, चरवित्त चरवण म्हणजे चर्चा करणे. हो. जे काय असेल ते पण पण करा ना. बाबा हेच करायचं नाही. तुम्ही तेच करता बाबा. मागील आठवड्यात आपण गाडी शिकावयास गेलो होतो तेव्हा तुम्ही त्या सरांना न्यूटनचा गती नियम विचारलात. हा म्हणजे काय विचारायला हवा. हे बघ, वाहन आणि गती यांचा परस्परांशी संबंध आहे, हो की नाही सर? थिअरी ऑफ रिलेटिव्हिटी आहे की नाही मला सांगा. समजा तुमच्या समोरून एखादा ट्रक ताशी 70 किलोमीटर वेगाने येत असेल तर तुमच्या वाहनाची गती मर्यादा काय असायला हवी याचा गणितिक अभ्यास तुम्हाला मुखोद्गत असायला हवा की नाही मला सांगा. हो, चला मी लंच ब्रेक झाला आलोच. सर आम्हाला शिकावयाचे आहे सर. अरे शिकावायचं आहे तुझं बाप किती. एक मिनिट, तुम्ही आम्हाला फसवू नाही शकत. काय झालं? कारण तुमची जेवणाची सुट्टी माझ्या मते दुपारी 1 ते 2च्या दरम्यान असते. आता सकाळचे 10 पण वाजता. काका तुम्ही किती बडबड करताय, मला शिकू द्या ना. तुम्ही जे काय बोलताय मला काहीच कळत नाही. उगाच तुम्ही बडबड करताय. सर, असं- मी काम करतो, चला डायरेक्ट तुम्ही मला शिकवतो ना. बाबा चला. हा, चला चला चला, चला चला, 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 या, बाबा, चला. चला. एक मिनिट. आता आता काय परत? ओ काय करताय हो काका? डायरी? एक मिनिट हा. सर, हं? पाण्याचे तापमान काय असेल? का तुम्हाला शेपू भिजवायचे आहे? कशाला तापमान विचारता पाण्याचं तुम्ही? जे आहे तेवढं करा ना गप्प. पाण्याचे तापमान हा, काय? ही डायरी कशाला काढली? ती त्यांची नोंदवही आहे. प्रत्येक गोष्ट बाबा नोंद करून घेतात. या ज्या नोंदवया आहेत याच पुढील पिढीसाठी मार्गदर्शक ठरतात. अरे पण ही जर नोंदवही घेऊन तुम्ही पाण्यात गेलात तर ही नोंदवही भिजणार नाही का? मग पुढची पिढी ही नोंदवही काय पिळून वाचणार आहे? नाही ना, सोडून द्या ना. मी आहे ना शिकवायला. हो. मी त्यासाठीच आहे ना. या बेटा, या. धर, चला धर. ते सगळं काढा. ते मला हा. शिकवणार आहेत. हो, हो. हा? ते जे काही सांगतील ते सगळं टिपून घे. घरी गेल्यानंतर आपल्याला उजळणी देखील करायची आहे. काय हो, काय बा. तुमच्या घरी पूल आहे? नाही मग काय निळा ड्रामा आहे त्याच्यामध्ये तुम्ही प्रॅक्टिस करणार आहे? अरे नका ना डोकं फिरू यार. आल्यापासून पुढची बॅच माझी वाट बघते ना काका. नका असं करू. बर. हा चला ना, या ना. या, चला या. या काका तुम्ही या पहिले. चला या. हा या. सेफ आहे एकदम. टेन्शन सर, घ्यायचं. सर, एक मिनिट. आता काय आहे? आम्ही पाण्यात गेल्यानंतर समजा आमची ही जी ट्यूब आहे ती पंक्चर झाली तर पंक्चरची व्यवस्था करण्यासाठी तुम्ही काय बरं केलेलं आहे? एक माणूस बसवलाय खाली. हा, ही पंक्चर झाली की एक माणूस बसवलाय. समजा ही खराब झाली तर आम्ही तुम्हाला नवीन ट्यूब देऊ. तुम्ही टेन्शन घेऊ नका. पण आता चला. पण हा? सर एकच माणूस आहे का अनेक माणसं आहेत? कारण ज्यावेळी बाबांची ट्यूब पंक्चर होईल त्याच वेळी तुम्ही मला जी ट्यूब द्याल ती पंक्चर झाली तर मी काय करावं याचं? 4 कोपऱ्याला 4 माणसं बसवलेली आहेत. तुम्ही टेन्शन घेऊ नका. चला ना, या ना काका, या ना प्लीज. बरं, हा चालेल. हा चला या. पण सर, हा मला जरा अंदाज देता का? काय? तुम्ही आज मला काय बरं शिकवणार आहात? म्हणजे छाती फटका, बाजू फटका, फुलपाखरू, लढाऊ तरण, मिश्र तरण की मुक्त शैली? हे काय? साइड स्ट्रोक, ब्रेस्ट स्ट्रोक, बटरफ्लाय, कॉम्बॅट स्विमिंग, मेडली स्विमिंग का फ्री स्टाईल? काका ऐका ना, पाया पडतो तुमच्या. जड शब्द बोलू नका. मला काहीच कळत नाही आहे. तुम्हाला माझ्याकडे शिकायचं आहे की नाही एवढं फक्त मला सांगा. अगदी मला तुमच्याकडून शिकायचं आहे. Please, चला ना. आणि या ते ना. शिकायचं आहे म्हणूनच गेले 10 दिवस मी पूर्व तयारी केलेली आहे. कशाला केली? मी आहे माझ्या ना. अर्धांगिनीला, माझ्या सहचारिणीला मी हे सुद्धा सांगितलंय की आज घरी येताना किमान बाजू फटका शिकून येईल. साइड स्ट्रोक. प्लीज या पाण्यात या. बाबा, चला. चला ना. नाही ना, बाकीच्या लोकांनी पण पैसे भरलेत, वाट बघतात. बरोबर. चला आपण या. पाण्यात जायला हवं. बाबा. चला या पाण्यात. तुम्हाला शुभेच्छा. चेतना, तुला देखील शुभेच्छा. बाबा थँक्यू बाबा. चेतना, अभिनंदन. चला ना या. बाबा तुमचं सुद्धा अभिनंदन. चला खूप ना. यशस्वी हो. बाबा तुम्हाला माझ्याकडून गोड गोड पापा. काय रे? बाबा फोन पडला रे? काय आलं? काहीतरी स्पर्शून गेलं. अहो काय झालं तुम्हाला? हो. अरे आपण पाण्याला बोलू ना. मी पाण्यामध्ये उतरणार आहे तर उतरावं लागतं. आता पाणी खवळतं. असं आहे ते. मग बरोबर. हा चला लवकर रेडी चला परत हा चला हा चला काका या. एक मिनिट. काय झालं? मी अरे आहे ना, मी या ना, उतरा ना. नाही, मला एक महत्वाचा प्रश्न आहे. काय? समजा मी माझ्या डाव्या हाताने पाण्याच्या या पृष्ठप्रतलावर असा जोरदार प्रहार केला
तर त्याच्यानंतर किती सेकंदांनी मी माझ्या उजव्या हाताने पृष्ठप्रतलावर प्रहार करायचे हे पृष्ठपतल म्हणजे काय पाण्यावर किती वेळाने हात मारायचा आहे 3 सेकंदानंतर बर हा. 1 2 3 हा 1 2 3 व्हेरी गुड नाही बाबा 1 2 3 1 2 3 ऐका ना नाही नाही बेटा हे बघ 1 2 अरे 3 काका माझा 1 2 3 असे नाही आहे बाबा 1 2 3 1 2 3 नाही बेटा ए! कोण रे काय झालं बाबा हा परत काहीतरी स्पर्शून अरे तुम्ही पाण्यामध्ये उतरताय ना मग पाणी खवळतं तुम्हाला म्हटलं नाही का बरं. हा चला उतरा पटकन आता ते 1 2 3 तुम्ही साईडला करा मॅडम तुम्ही या तुम्हाला शिकवतो तुम्ही काय करायचं त्या हा चला हा बरं. हा 1 हा 2 3 आता प्रश्न करू नका सर हा आता प्रश्न करू नका चला एक मिनिट एक काय? शेवटचा प्रश्न काय प्रश्न आहे? तुम्ही आम्हाला हे जे 1 2 3 शिकवता आहे हा. हे आम्हाला संकट समय उपयोगी पडेल का हा पडेल तुम्हाला संकट समय उपयोग म्हणजे कसला संकट म्हणजे जर सुनामी आली सर तर आम्ही सुनामी मध्ये असं 1 2 3 1 2 3 असं पोहू शकू का सुनामीची लाटा बघितल्यात 100 ते 200 फूट उंच असतात तुम्ही टिकणार सुनामी समोर नाही ना प्लीज आता नका लोक सरकू या ना चला ना हा बरोबर आहे सुनामीत आपण टिकू नाही शकणार बेटा हा. पण किमान महापुरात तरी आम्ही पोहू शकू का ओ काका एक मिनिट ए दत्ता इकडे दत्त्या एक मिनिट सांग एक मिनिट नका नाही का बाबा. सांगतो तुम्हाला काय करायचं ते, हा? पोहावयाचं हा, तुम्हाला आहे. पोहायचं आहे ना दत्ता इकडे बाबा. तुला कुठे जायचं बाळा पोहायला पॅसिफिक ओशन मध्ये कुठे जायचं तुला प्रश्न विचारशील मला प्रश्न विचारशील अहो, काय झालं काय का प्रश्न विचारला मला तुला कुठे जायचंय पॅसिफिक ओशन तुला पॅसिफिक ओशन पॅसिफिक जायचं तुला हा, एक मिनिट थांब. काय झालं माहिती आहे का सर एक मिनिट ऐका, ऐका, मला ऐका, कळत नाहीये ऐका. की तुम्ही हिंसक का झाले हिंसक कसं झालं तुम्हाला सांगू का मी गजनी आहे म्हणजे मागे एकदा मी पोहायला एका माणसाला शिकवत होतो त्याने मला प्रश्न विचारले दोघांना मारून टाकलं पाण्यातल्या पाण्यात खूप प्रश्न विचारले मला काय केलं? वही घेऊन आला होता ट्यूब लावली होती आणि मराठी शुद्ध मराठी बोलत होता मारून टाकले माणसं मी ह्याने पण मला मागाशी कुठं तुला बाबा एक तुला माहिती आहे तुझ्यावरी लोकांची चड्डी असती तुला पॅसिफिक मध्ये विचारशील प्रश्न मला हा? तुला कुठे जायचंय गिनीज बुक मध्ये तू नोटबुक मध्ये जा हा? तू एक सर काय झालं माणूस मारून टाकला म्हणजे प्रश्न विचारत होता मला प्रश्न मग? मी ट्रेनर आहे ना माझा ऐकला पाहिजे का नाही फक्त प्रश्न ह्याने पण मला प्रश्न विचारला मगाशी मला पॅसिफिक मध्ये ऐक 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 इकडे, इकडे. बेटा ऐक बेटा ऐक बेटा ऐक हा, गुरुजी, फार प्रश्न पुस्तक विचारला कसा नाही, तुम्हाला नाही, नाही. विचारशील प्रश्न मी शिकवतो ना मला मला नाही वाटते ऐक आपण इथे नको शिकूया आपण इथे जलतरण नको शिकूया आपण आपल्या घरी जाऊया बाबा मला पोहावयाचे आहे आपण घरी जाऊन ऑनलाईन क्लास लावूया पण हो, इथे काका, थांबा, नको. काका. हे तू उद्या मी तुम्हाला शिकवतो नाही, नाही, आम्ही निघतो क्या बात है पोहण्याच्या क्लासमध्ये विनोद तरला मजा आली बघा हा सर असे काय म्हणतात सई गहिरा परफॉर्मन्स होता एकदम डीप मजा आली फार तुमच्या दोघांची बेअरिंग्स फारच सुंदर होती चेतू ते केसांचं जे करत होतीस ते फारच आवडलं मला पृथ्वी आजचं कॅरेक्टर पण खूप आवडलं थँक्यू मॅम गौऱ्या एक तर तू ट्रेनर आहेस हे कॅरेक्टर तुला दिलं इथेच म्हणजे किती तुझ्यावर तुझ्या कन्व्हिक्शन वरतीचा विश्वास याचं मला कौतुक आहे मजा आली क्या बात है कीप इट अप गाइस थँक्यू मंडळी झाडे लावा झाडे जगवा असा संदेश देता देता विनोद घडवा हास्य पिकवा अशी मोहीम राबवायला आता तुमच्या समोर येत आहेत हास्य महारथी समीर चौगुले जिच्या मॅडनेसला नाही ठाव अशी नम्रता संभेराव कल्याणची चुलबुली शिवाली परब भांडूपचा शशी कपूर निखिल बने अँड द वन अँड ओनली दत्तू मोरे मी करणार खाली उतर पोरं जरा मस्ती करतात नमस्कार. या, नमस्कार ए पाया पाया पडा पुराणो पाया पडा सरांच्या अरे नाही अरे मला सोडू दे ना हा राहू दे दत्तू पाया पड मी तर त्यांचा पाय पकडून नाक तोडून फोडून मोडून टाकेन एकदम पाय गबळून सुपर पॉवर आहे माझ्याकडे हा पाया पड पाया पड पाया पड तो जरा वेगळाच आहे एकदम हो कट पण मस्त वेगळाच मारलाय कट तर एकदम
माझा एकदम भारीतला एकदम सुपर पॉवर आहे तुझं सुपर पॉवर. बेटा तो जरा वेगळा आहे खरंच हा. बेटा दत्तू जरा वेळ जिभेला गाठ मारून ठेवायची बेटा हा, जास्त बोलायचं नाही हा, नाही तर मग लई हाणीन तुला मी हा. सर तुम्ही या ना सर. सर सर इथं बसा इथं. Yes. इथं हा. सर नमस्कार सर. नमस्कार. सर खरंच मी नम्रता मॅडम तुमचं आमच्या या शाळेमध्ये सर मनापासून स्वागत करते नाही, नाही, सर. नाही, सर कसं आहे की म्हणजे तुम्ही एवढे मोठे लेखक आणि दिष्टिक आहात. दिग्दर्शक भांबावून गेले ना सर. हो, नाही, बरोबर, अगदीच Sorry. खरं. तर एवढे मोठे तुम्ही लेखक हे आहात तर मग खरंच मला खूप मनापासून धन्यवाद मानावेसे वाटतात अरे, सर नाही, तुमचे. त्याच्यात माग कारण नाही. कसं आहे सर हळू एवढं आमची काहीच जी नाही. रिलॅक्स. आमचे जे ही अण्णाभाऊ दरोडे पाटील विद्यालय हे जे आहे ना ही शाळा पहिल्यांदाच आंतरवस्त्रीय एकांकिका स्पर्धेत उतरतीये सर. आंतरवस्त्रीय नाही हो, आंतरशालेय. शाळा कितीही मोकळा ढाकळा विचारांची असली तरी आंतरवस्त्रीय एकांकी स्पर्धेत कधी उतरणार नाही. लक्षात ठेवा. भांबावून गेल्यासारखं वाटतं त्याच्यामुळे होतंय सर. सर सांभाळून घ्या हो, बरं का नाही, थोडंसं. घेतो, काहीच नवीन आहे ना एकदम त्याच्यामुळं. हा. तर सर मी मनापासून आभार मानते. कसं आहे तुम्ही आमच्या लहानग्या मुलांसाठी तुम्ही लिहिलेली किंकाका ते दिलं. एकांकिका. ते तुम्ही एवढी लिहून दिली. बरं नुसते लिहून नाही दिली तर डिस्ट्रिक्ट पण केली ती. दिग्दर्शित करायला मी आलेलो आहे. कृपया तो शब्द घेऊ नका. दिग्दर्शित हा घेऊ नका. दत्तू बेटा हा. ये बेटा इकडे ये. हा, मॅडम. सर आम्ही तुमचं छोटस स्वागत करतो. अगदी. दत्तू बेटा हा. एवढा शुष्कपुष्प त्यांना दे बरं. पुष्पगुच्छ हाही शब्द आता घेऊ नका यापुढे. नाही हा? सर थोडं भांबवण्यासारखं. नाही, आहे, काहीच हरकत नाही. त्याच्यामुळे बाकी मी काय तर या पुष्पगुच्छाला ना आता तोडून फोडून मारून फेकून देऊन लांब एकदम बु 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 उडून जाईन एकदम वरती एकदम. तुझं सुपर पॉवर आहे ना. ती- तो थोडा वेगळा आहे बेटा. जास्त मस्ती करायची नाही सांगितलं ना मग टोणग्यालाही हाणेन बरं का तुला. तो थोडा वेगळा आहे सर. नाही, बरोबर आहे. हा जो काळ्या दाढीचा काबुली चणा आहे तो तुमचा विद्यार्थी आहे. हो. पण मी त्याला समजावून सांगते नंतर. बाई बेटा बोल. मी स्वागत करू का सरांचं चालेल ना ही बाई इथं फुल आहे हे घे आता. नाही, खालचं नको ना, असं डायरेक्ट करा. नाही पण आता सर, चालेल एवढं यांनीच कराल तुम्ही. बरं, हरकत नाही. घ्या सर आमचं तुमच्या शाळेत खूप 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 स्वागत आहे सर. बेटा, माझी शाळा नाहीये बेटा. मी तुमच्या शाळेत आलेलो आहे, कळलं का? माझ्या शाळेत तुमचं स्वागत आहे. खूप हुशार आहे मुलगी. अत्यंत हुशार आहे त्यातल्या नाही, त्यात अगदीच, हीच आहे. अगदीच आहे. पण सर ठेव, सगळे ठेव. भांबावून गेलेत एकदम नाही, अगदीच काहीच हरकत नाहीये. तर सर म्हणजे आता आपण लगेचच रेशलला सुरुवात करायची का? आज रेशल करायची आहे का? हा. अरे बापरे. मी रिहर्सलच्या तयारीने आलो. आज एकदमच वेगळं होणार आहे सर आपलं. एकदमच वेगळं आहे, तुम्हाला लय आवडेल सर. बरोबर आहे. तर हा. आपण तर पुराणो आपण रेशलला सुरुवात करूया. चालेल? हा. तर मला हेच विचारायचं आहे तुम्ही, सर. की तुम्ही सगळे रेशल करायला तयार आहात का? मी तुम्हाला जी स्क्रिप्ट पाठवली होती माझी ती सगळी वाचून काढली सगळ्यांनी? हो माझी वाक्य पण पाठ झाली. अरे बापरे, हा पण आहे स्किट मध्ये. हो, दुसऱ्या पानावर पहिलं वाक्य. ये. वा 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 वा. काय नाव काय तुझं? बने. व्हेरी गुड बने. बरं मला सांगा, आपल्या गोष्टीची कथा कोण मला सांगू शकेल? मी सांगणार. मी सांगणार. मी नाही सांगणार कारण की माझ्याकडे सुपर पॉवर आहे. तुझं सुपर पॉवर. याला प्लीज तुम्ही सांगा. दत्तू बेटा बेटा इथं ये. इथं बस माझ्या बाजूला ये. हा बेटा बस खाली बस खाली. आता जर जास्त मस्ती केली ना तर तुझ्या दाढीतले केस सुटतील बरं. बघायची नाही मी छटा मटा. हा लहान आहे तो, जाऊ दे ना. हा? लायकीच ती आहे. तर मला आता सांगा, तुम्ही मला गोष्ट कोण सांगेल मला सांग. सांगते, मी तू सांगणार आहेस? सांगते. बाई, ओके, मी सांगू? गुड, व्हेरी गुड. बोला. एक असतं झाड ओहो. आणि ते झाड असतं बने. हा बने झाडाचा रोल करणार का? हा. वा 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 वा. हा आणि ते झाड खूप छान 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 सुंदर अशी गाणी गातं. वा. आणि तिथे अचानक एक दृष्ट लाकूड तोड्या येतो. दृष्ट नाही बेटा, दुष्ट. दृष्ट लाकूड तोड्या येतो. बरोबर आहे. सेकंड टाइम बरोबर बोललीस तू. हा दृष्ट लाकूड दृष्ट तोड्या लाकूड. येतो. सेकंड टाइम. आणि मग तो झाड कापायला जातो आणि तो असतो दत्तू. मी तर सुपर पॉवर वाला दाखवून चोरी. आणि तो हा. दत्तू हा. आणि तो झाड तो झाड कापायला हो. जातो. हा. तितक्या तिथे एक सुंदर आणि गोड गोड मुलगी येते. ती असते मी
स्वतः वा. शिवाली द परब हा. आणि मग ती मुलगी त्या लाकूड तोडायला समजावते, सांगते की बाबा झाड तोडू नकोस, झाड तोडू नकोस. आणि मग तो लाकूड तोडा खूप खूप साणाने साणा होतो. आणि मग ती मुलगी म्हणजे शिवाली झाड आणि लाकूड तोड्या एकमेकांच्या हातात हात घालून डान्स करतात. आणि अशी होती गोष्ट. वा 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 छानच गोष्ट आवडली ना, सांगितली सर? आई ग आवडली. काय नाव तुझं? माझं नाव शिवाली द अरे परब. बाप शिवाली तर परब फारच गोड मुलगी आहे. थँक्यू सर. गोष्ट पण छान सांगितली. थँक्यू सर. फक्त हे लहान मुलांचं बेरिंग आहे ना ते इरिटेटिंग आहे. काळजी घे. हा? सर काळजी घे आपण. तरी ही गोष्ट होती अशी हा छान आहे गोष्ट छान आहे. आपण आता सुरू करूया हा, मग सर फक्त रिहर्सल. सर, ऐका ना सर मी काय म्हणते मी एक टायटल सॉन्ग पण तयार केलंय तर ते तेवढं आपण इथं आम्ही सादर हे करू. टायटल सॉन्ग आपल्या नाटकासाठी हा, मी ऍक्च्युली एका- गरज नाहीये. एक गाणं आहे मी नाटकात लिहिलेलं सर टायटल. 3 दिवस 3 रात्र जागून आम्ही मेहनत करून ते लिहिले आणि माझे पोरं पण सर मस्त करतात. बरं ठीक आहे चला टायटल सॉन्ग चला हरकत कसं आहे सर वृक्षतोड करू नये आणि प्रदूषण करू नये हे संदेश देणारे हे टायटल सॉन्ग बरं, बरं, ठीक आहे, ठीक आहे. तर पुराण सुरू करूया बरं मी म्हणेन मी शिकवलंय तसं करायचं बरं का चालेल बाई. हा चला रेडी 1 2 3 4 सगळेजण ऐशो आरामात मस्ती करतात खूप सगळेजण ऐशो आरामात मस्ती करतात खूप निसर्गाकडे सगळ्यांचं दुर्लक्ष झालं खूप निसर्गाकडे सगळ्यांचं दुर्लक्ष झालं खूप. ना त्याने झाडे लावली ना याने झाडे लावली ऑक्सिजन हवा मला मला ऑक्सिजन हवा तुला मला ऑक्सिजन हवा सगळ्यांना. टिंकी टिंकी प्रदूषणामुळे झाली सगळ्यांची बोंबाबोंब. आपण सगळ्यांनी वापरलं प्लास्टिक खूप खूप प्रदूषण झालं खूप. मला आला खोकला, तुला आला खोकला. ऑक्सिजन हवा मला मला ऑक्सिजन हवा तुला मला ऑक्सिजन हवा सगळ्यांना. मी त्याच्या ऑक्सिजनला पकडेन आणि फेकून असं हाणला पाहिजे तुला धरून. चिडल्यावर होतंय असं ते सगळं मरून दे. कसं वाटलंय सर तुम्हाला आमचं टायटल सॉन्ग? कापले माझे पाय कापले. हे काय आहे हे काय गाणं आहे हे काय चाल आहे ही हे काय यमक जुळवलेलं आहे काय आहे हे? नाही सर मीटर मध्ये किंचित प्रॉब्लेम होता. किंचित प्रॉब्लेम होता मीटर मध्ये. इलेक्ट्रिकचं मीटर लावलं तरी हे दुरुस्त होणार नाही असं गाणं आहे. सर मी जेव्हा रात्री लिहिलं ना तेव्हा सगळं व्यवस्थित मीटर मध्ये बसलं होतं. आता अचानक काय घडलं? हे माझ्या एकांकिकेत गाणं नकोय मला. अरे यार खूप मेहनतीने पाठांतर केलेलं ना. ए मेहनत आहे. बघितलं पाठांतर तुझं कळलं का? हे नकोय गाणं मला. पोरांना आत्ताच वाईट सांगतोय. वाटतं. नाही नकोय गाणं हे नकोय मला. आत्ताच पहिलं सांगतोय. कडवं पण नको. नाही सांगितलं ना तुम्हाला. असू दे चालेल. बरं पोरांनो ऐका आता सरांनी हे गाणं आपल्याला कट करायला सांगितलंय. आपण एक काम करू पुढच्या महिन्यात आपला तो लोकसंख्या निवारणाचा कार्यक्रम आहे ना त्याच्यात घुसवूया. चालेल बाई, चालेल. हा तर चल, आता रिहर्सलला सुरू करूया आपण. उठा रे चला चला उठा चिडू उठा. नका. मला सांगा आता झाड कोण करणार आहे? मी नाही करणार आहे. आता बघ मग असा सापडतोस ना बाळा तू. अरे मी काय विचारलं बाळा तुला? झाड कोण करणार नाही असं विचारलं का? मग तू हात वर कर ना. झाड कोण करणार आहे म्हटलं तू नाही म्हणायचं ना. असं नको ना बाळा करू. हा नाही ओळखत तू मला अजून बाळा. नीट वागायचं बाळा. सर चिडू नका सर बरं का. हा असं नाही करायचं सोने. चिडूच नाही नाही नका. चिडत नाहीये मी. छान वाग. हा तू झाड नाही ना करत ये इकडे कोपऱ्यात तू जा इकडे मग. ये बेटा. हा झाड तू करतोय. हो, सर. झाड कर. ओके वाक्यपाठ आहे तुझी सगळी मगाशी म्हणाल वाक्यपाठ आहेत. ओके पहिल्या सीन आपण बघूया. ओके रेडी स्टार्ट. मी आहे झाड शाबास. हिरवं हिरवं फळांनी फुलांनी दवरलेलं. माझ्यावर पक्षी बसतात. हा माझ्या सावली खाली वाटसरू बसतात. वा
माझ्या सावली खाली वाटसरू बसतात. हा ए तुझी एंट्री आहे ना ये मी लाकूड तोड्या मी हे झाड तोडणार घे हा. मी आहे लाडू फोड्या. मी तर या झाडाला एकदम तोडून फोडून मोडून टाकेन आणि असं फेकून देईन युनिव्हर्स मध्ये एकदम. तुझं सुपर पॉवर आहे. ये इकडे काय म्हणालास तू मी आहे लाडू फोड्या. लाडू फोडल्यावर लाडूला कसं वाटतं हे माहिती आहे तुला? अनुभवायचं आहे तुला? येतो माझ्या टाचेखाली येतोस? अरे मारेन रे तुला बा असं नाही रे बाळा करायचं. ही वॉर्निंग आहे. खूप मी मारेन. नीट करायचं बाळा. हा? असं नाही करायचं. वाक्य काय ओरिजिनल वाक्य काय? मी तर ओरिजिनल वाक्याला ना असं पकडून आणि फुटबॉल सारखा फेकून देईन एकदम लांब हवेत जाईन. वु 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 असंच जाईल एकदम लांब. सुपर पॉवर आहे मी. हा अरे हा हे बघ कसं असतं बाळा. वाक्य काय आहे ओरिजिनल? तू कोण आहेस? लाकूड तोडा आहेस ना? काय लिहिले नाटका? नाही नाही मी सुपर पॉवर आहे. अरे तुला अशा उसाच्या चरख्यात जरी घातला ना आणि इथून लिंबू पिळलं लिंबूचा रस जास्त होईल एवढासा आहेस तू. कळलं का तुला? लक्षात येतंय का? असं मारायला रे तुला मी. सर चिडू नका सर. असा मारेन तुला मी. असं नाही करायचं बाळा. तुम्ही त्यांच्या कलाने घ्या. नाही मी त्यांच्या कलाने शांतपणे सांगतो मी तुला मारताय काय होत आहे. मला ही जी स्टेज आहे ना माझी ती डेंजर आहे. याच्यानंतर म्हणा हा म्हणजे हे असं होऊ शकतं माझं काहीतरी. नाही होणार. असं नका करू. बेटा बेटा नीट कर ना बेटा. हा, हा? नीट ये. करायचं बाळा. हा? तुझं असं नाही वाक्य करायचं. नीट हा कर. हा? हा? हा, मी काका आले लाकूड ना? आहे आणि मी हे करणार. घे हा घे. हा. अरे 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 लाकूड तोड्या नको रे करू तुझी झाडं. झाडांना फळ ए बाई आणि झाडांना ए बाई फुलं हे येतात. तुझा तर डायलॉग नाहीये. याची आधी एंट्री आहे मग तुझा डायलॉग आहे. पण सर मी खूप वेळ थांबले की नाही. हा दाढीवाला माणूस मला माझे डायलॉगच घेऊ देत नाहीये सर. ए शाने तू दाढी तुझी आई दाढी. ए तू कप तुझ्यामुळे ओरडा पडतो बघा तू. अरे दाढी आहे. ये इकडे ये ये इकडे. वेलची केळं ना वेलची केळं ते बाजूला उभं केलं ना तो दादा वाटेल तू लहान भाऊ वाटशील इतका साईज तू. कळलं तुला? नको रे करू असं. अरे नको करू. मारू नका सर. सर ते त्यांच्या कलाने घ्यायला लागतं. मी ह्याला समजावते. सांगा तुम्ही जरा प्लीज समजवा मी माझा समजावते. पेशंट म्हणजे प्लीज समजवा त्याला. हे बघ सर चिडू नका. मी आहे. नाही, हा, मग दत्तू काय? बेटा बेटा मी तुला काल काय सांगितलं होतं बेटा. हा उद्या आपल्याकडे पाहुणे येतील. मग पाहुणे म्हणजे काय असतं? अतिथी तिथे मातिथी. अतिथी देवो भव असं असतं ते. तुम्ही चुकीचं शिकवाल त्यांना. याला एक काम कर बाळा घरी जा. खरंच घरी जा. याला काही गरज नाही नाहीये. सर. सर तो घरी नाही जाऊ अहो शकत. घरी जाऊ दे त्याला. ऐका माझं. नाही सर कसं आहे ना त्याचे बाबा आहेत ना ते आपल्या एकांकिकेला साऊंड सिस्टीम पुरवतात. तर समजा त्यांनी साऊंड सिस्टीम पुरवलीच नाही तर अख्ख्या नाटकांचे भोंगे बंद पडून जातील सर. मी तर बाबांचा भोंगा पण तोडून फोडून टाकेन. माझ्याकडे सुपर पॉवर आहे. हा वाजू सर मी ऐका सर ए तू त्यांच्या कलाने तू कोण आहे? मी शिक्षिका आहे. गप. ए तू कोण रे? कुठला रोल करतोय? झाडे तू आता लाकूड तोडा करायचं. ए तू कोण आहे? लाकूड कोण तोडाय आहे? तो. लाकूड तोडे. लाकूड तोडा. तू झाड करायचं. चल तिकडे. ए कोण आहे तू? मी सुंदर सुंदर गोड नाही ए चल बस. ए बस तिकडे. झाडकर मारेन बॅटिंग करेन. दे दे दे. हे काय केलं? कुऱ्हाड घेतली. मग अशा हातात दिसली कुऱ्हाड तुझ्या? आता कशाला कशाला देतो रे? सर चिडू नका होईल सगळं. पोरं करतील जरा लहान नाटक. आहेत. लहान आहेत सर समजून घ्या. सर रडू नका रडू नका सर रडू नका नाटक करा रे. सर माझं हे झालं तिकडे बस. सर रडू नका
सुरू कर नीट कर ना गधड्या नको. नका रे अंत बघू नाही सर होईल सर. ही स्टेज मध्ये फार रेअर आहे ते आयुष्यात तुम्ही आणलं हे सुरू कर रे सुरू सर कर बसा. ए झाडवाल्या सुरू कर मी आहे कर काय पाहिजे ते. मी आहे मी हिरवंगार झाड माझ्या बसतात सावलीत ए काय पानं फुलं फुलं लागतात फळं झोपतात पण. काय वाक्य बोलतोय हा घेईल तो, करील. घेईन रे. घेईल, लाकूड. मी आहे लाकूड तोड्या. अरे झाड ए आत्ता कुऱ्हाड घेतली होती ना. मगाशी झाड करत होता तसाच कसा येईल लाकूड तोड्या अरे लाकूड तोड्या आहे ना कसा यायला पाहिजे लाकूड तोड्या आहे दे कुऱ्हाड दे हा. हे बघ मी आहे लाकूड तोड्या मी आहे लाकूड तोड्या आता मी हे झाड तोडणार करायचं. मला जर हात लावला ना तर तुला ना मी तोडून माझ्याकडे. मी पण आहे लाकूड तोड्या. मी पण आहे लाकूड तोड्या. अरे 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 वाचवा रे मस्त आला परफॉर्मन्स. प्रसाद दा. इतकी इरिटेटिंग कॅरेक्टर आहे ती चारी आणि तितकीच सुंदर परफॉर्म करता तुम्ही चौघही. दत्तू मला जर तुझ्यासारखा मुलगा असताना फोड फोडला असता. कमाल बने फॅन्टॅस्टिक. लाकूड तोड्या म्हणून पण तू झाडासारखा आला असतं तेव्हा मी संपलो होतो म्हणजे खलास. शिवाली अफलातून नमा क्या बात है यार. म्हणजे इतकं माइंड ब्लोईंग कॅरेक्टरायझेशन आहे ना तुझ्याकडे नमा. अफलातून समय बहारदार. आजपर्यंत ना वाक्यांचं स्वगत मला माहिती होतं मी केलंही होतं पाहिलीत अनेकेत. एक्सप्रेशनचं स्वगत फक्त तू करू क्या शकतो. बात दादा वा 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 फार मजा आली. थँक्यू थँक्यू वा वा. सई. मी कालच विचार केला होता की बाई आणि त्यांचे स्टुडंट्स खूप दिवस आपल्याला भेटलेले नाही आहेत आणि आज तुम्ही मला या वेशात दिसल्यावर मला खूप आनंद झाला. बने एकच गोष्ट सांगते जी लोक आपल्या शाळेत पहिल्या नाटकात झाड बनतात ती कायम सक्सेसफुल होतात. हे लक्षात ठेव. ये बात सई. फार मजा आली. मस्त. ये बात. मंडळी, कोणाला कुठली गोष्ट आपल्यासाठी लकी वाटेल हे काही सांगता येत नाही. अशाच लकी गोष्टीवरून चाललेलं भांडण दाखवायला पोलीस स्टेशनमध्ये जमा झालेत खानदेश सपूत श्याम सुंदर राजपूत, साताऱ्याचा विनोदी तारा रोहित माने, जळगावचा जाळंधोर हेमंत पाटील आणि कोळीवाड्याची रेखा वनिता खरा. याच्यावर पण मॅडम. हां पाटील हां मॅडम त्या अरुण कदमांच्या मिसिंग केसचं काय झालं? शोधतोय मॅडम मी शोधतोय. अजून शोधताय तुम्ही? हो मॅडम. हो किती दिवस झालं त्यांचा ह्युमर हरवलाय अजून शोधताय तुम्ही? या इकडे अजून माझ्याच ह्युमर माल सापडला नाही त्यांचा कुठून शोधू मी. हां विचार करा मग तुम्ही. नाही ऐका ना मला हे समजत नाहीये त्यांना त्यांच्या कुत्र्याचं नाव ह्युमर का बरं ठेवलं. ते मला पण नाही अरे कळत. चल रे हां? अरे नाही, म्हणजे तुम्ही हे विचार करा क्या ना. नाटका कर रहा है? म्हणजे अरे उधर कहाँ? अरे क्या एड़ा हो गया क्या रे तू रे? ओए! अरे अरे दीवार को काय को धड़का ले रहा? आहार यांचं डिटेलिंग. अरे बावली खदान इधर से चलना नेवले के मुंह के ऐसी दूंगा ना तेरे जमीन चाटने लग जाएंगे बेटे. ए भांडवळा वाच विनगर आहे मग एक. मेकू मी का भेटतो रे तुला लुंगीवाल्या तंगडूच तोडून टाकीन तुझं मग. अरे मेरी तंगड़ी लंगडत तोडून सगळं तंगड तुझं मग. अरे कुठची बस रे. अरे काय गडबड लावली रे. अरे पोलीस स्टेशन आहे तुमचं काय दारूचा अड्डा वाटला का तुम्हाला. दादा मैं क्या बोल रहा दादा तुझ्या भाऊ आहे मी मोठा. हं? रिकामे नातं जोडू नको ना रे. अरे मैं रिस्पेक्ट दे रहा तुमको. रिस्पेक्ट दे रहा तो साफ बोल. मॅडम मला कोणीच साहेबने म्हणतो. मग पाटील जरा ताट उभे राहा ना. हे असे असे चालल्यावर कोण तुम्हाला साहेब बोलणार आहे? हा? ताट उभे राहा. ए काय झालं? अरे नहीं अरे ये है ना इसकी शिकायत लेके आया मैं.
ये बहुत तकलीफ दे रहा मेरे को इसको है ना तुम लाकअप में डाल दो तुझ्या बापाचं लाख व्हायचं लाख में डालो करतेस ती मॅडम हे नग नाही माझ्या जॉनीचा जीव घेतलाय जवानीचा जीव घेतला तुया म्हणून तुम्हाला कोण साहेब म्हणत नाही जॉनी म्हणलं होती जॉनीच्या आगीची मजा ते जॉनी नाही नाही का ते जॉनी नाही मग? अरे जॉनीला काय यश पप्पा ते जॉनी तो जॉनी आहे ते जॉनी आहे काय झालं जॉनीचं मॅडम हे नाही का नाही ह्यानं ह्याच्यावर मला मर्डरची केस टाकायची काय? ह्यानं माझ्या जॉनीनं मर्डर केलाय ए, ओ पाटील घ्या त्यांना आतमध्ये अरे 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 रुक जाओ ना अरे, क्या क्या घाई है तुमको अरे पहले त्याला विचारा जॉनी कोण आहे कोण आहे रे जॉनी कोण आहे रे कोण आहे म्हणजे हा जॉनी हा जॉनी माझा एकुलता एक माझा जीवा भावाचा बोल ना. बोल ना पटकन माझ्या काळजाचा तुकडा आहे माझा जॉनी माझा बुकुड आहे बुकुड माझा बोकुड आहे हा. आता काही दिवस झाले याची बायको आहे ना तो जो बोकड्या होता ना त्याला घेऊन आली आणि मला भी कोण टाकला तो मैंने उसको सोल के ऐसा टांगा दिया और फिर उसका मटन मैंने बेच दिया दूसरे दिन आ गया ना तर रोके ये और बोल रहा मेरे को मेरा जानी दे मेरे को मेरा जानी दे वहाँ कलेजी गिरेल थी वो उठा लिया और बोल रहा ये मेरी जानी की कलेजी है वहाँ दूसरा वो बोकड्या टंगेल था उसकी तंगड़ी से लिपट गया ऐसी ये मेरी जानी की तंगड़ी है माझा लक्की होता लगा माझा बुकुड अरे काय खाला की बोकड़ दलिंदर होगा वो इसलिए भेज दिया तेरी बीवी ने तुझं नाव काय सांग रोहित माने हे बघ मान्या इथं पोलीस स्टेशन मध्ये दंगा केलास म्हणून आत्ताच्या आत्ता आत टाके ना तुला हा मॅडम हाय का आता मी का पोलीस स्टेशन मध्ये पिलो तो दारू सांगा आता हे बघा तर तुम्हाला दाखवतो तुम्ही मी इथं दारू पिलो तर तो गुन्हा आहे आणि समजा मी इथं दारू पिलो तर तो गुन्हा नाही मॅडम गुन्हा नाही तो मी जर समजा इथं दारू पिलो तर गुन्हा आहे नाही तू सगळं बरोबर बोलतोयस तुझ्या मी हित्त मारलं तरी गुन्हा नाही हित्त मारला तरी गुन्हा नाही सांगितलं ना तुझ्या बायकोने बोकड विकलंय आता निघायचंय तू चल मॅडम अहो मी कसं निघू सांग माझी जोनेल द्यायला तुझ्या बायकोने विकलंय जा बायको सोबत भांड तिकडे जाऊन मला माझं बुकरू दे मैदू बुकरू जर नाही दिला ना मला नुकसान भरपाई पाहिजे क्या बात कर रहा 50 कोटी रुपये दे 50 कोटी 50 कोटी पाहिजे दे अरे तेरा बोकड्या क्या सोने की लेंडिया डालता था क्या रे मग काय? भी बातें कर रहा क्या मग 50 कोटी कसले मागतो बोकडाची भरपाई नुकसान भरपाई साधा सुद्धा बुकुड होता मग कसला होता? लकी बुकुड होता मॅडम माझा अरे लकी बोकड कसा असेल जो प्राणी खाटक्याकडे जातो त्याचं मटणच होतं फिर? तो स्वतः जाणला की तुझ्यासाठी कायचा लकी बेतो तो बुकुड जर आत्ता माझ्याकडे असता नाही मी करोडपती असतो कस काय मी आहे की नाही मटक्याचा आकडा लावायचो तर त्याला विचारायचो कुठला नंबर लाव ती बरोबर लेंड्या टाकायचं जेवढे लेंडे असतील ना तो नंबर लावायचो बरोबर मी जिंकायचो माहितीये का क्रिकेट असते ना त्यात कसं 2 टीम असते ती आपण ज्या टीमचं नाव घेईल का नाही बरोबर शेपाटा लावायचं तीच टीम जिंकायची अहो ते तर काहीच ना माझ्या घरी एकदा चोरी झाली होती हे बरोबर वास काढीत गेलं आणि हुडकून काढला चोराला माहितीये का तिनं अय 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 अरे नीट आठव बोकड नाही कुत्र शिंदे मॅडम हा उभ्या उभ्यानं काही बी स्टोऱ्या बनवतोय अहो नाही मी स्टोरी बनवली मॅडम माझा लकी बुकुड होता तर खरंच सांगतोय तुम्हाला एक गोष्ट सांगू का हा ऐका इथनं सांग दुनिया एक नाही दुनिया हा. ती सगळी दुनिया बोकडावर चालती कशी सांगतो ते आपल्याकडे 2 भाऊ आहेत की नाही ती कोण? बंबानी हा. त्यांच्याकडे बी एक बुकुड आहे लकी बुकुड ती बी न सांगतोय त्यासनी कुठं पैसे लावायचं कुठं नाही लावायचं ती हे शेअरचं नाव घेते ती
ही बराबर शेपाठाला वर करते ती उच्चर वर जातोय त्या बोकडानं ते दोघांनी श्रीमंत केलं माहितीये का मग काय खदान हो गया क्या तेरा हं. एवढ्यात होतंय तवा मग अजून किती आहे 3 पानं बोलाय दिले तिया लय बर लय तर हा मग जाऊ सांगतो तुम्हाला तिथनच सांग दुरून सांग रे. आता मला सांग महागाई केवढी वाढली आहे? केवढी वाढली आहे एवढी वाढली आहे. काय एवढी महागाई वाढली हा. एवढी श्रीमंतांना काय फरक पडतोय का राजकारण्यांना काय फरक पडतोय का सांगा कारण त्यांच्याकडे बुकुड असतोय त्यांच्याकडे बुकुड असतोय म्हणून त्याच्यानी फरक पडत नाही मॅडम आपल्याला कळून देत नाही ती तर खरंच तर राव आपल्याला कळून देत अरे नाही ती. मैडम काय इसकी स्टोरिया सुन रहे तुम क्या रे मतलब दुनिया में जो कुछ बातें हो रही ये महंगाई बढ़ रही पेट्रोल के दामा बढ़ रहे इसकी वजह वो बोकड़े है क्या टाकले अशी सटकन वाजवून तुला तुला काय माहिती का बोलून का आलेच उठून इकडे तुला काय माहिती पेट्रोलचं और तेरे को बहुत मालूम है मग काय त्या अरबांच्या गावात गेलेस का गावा उनका गाँव है ते आज सानपड्याच्या पुढे तिकडे अरबांची गाव आहे की नाही तिथं असते त्या पेट्रोलच्या हिरी हा हाँ तिथं जी मालक आहेत की नाही त्यांच्याकडे बी बोकड आहे ती हा 5-5 लकी बोकड म्हणून ती श्रीमंत झाली ती एवढी अच्छा साधी सुधी बोकडं नसते त्यांच्याकडं ही उच्चली बोकडं मागणं असं टिंगुळ आल्यागत असते काहीतरी एवढी मान असते अशी हलत डुलत जाते ती तिकडं ती ए दीवानी अंडी अरे वो ऊंट होंगे ऊंट नाही बाबा बोकुडच असतोय आपल्याला दाखवताना उंट दाखवते ती आज बोकुडच असतो अरे नहीं रे झालं तुझं चल निघ इकडनं चल निघ. मॅडम 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 मॅडम. हे सांगा की माझा बोकुड द्यायला हा मॅडम मॅडम ऐका ना इकडे काय? मी काय म्हणतो हे असं लकी बोकड वगैरे खरं असतं का का नाही आता सध्या मला एक दिवस आड बोलवत आहे तर मी बी बोकड पाळतो बुवा. ए का बसा ना पाटील ए बाबा जा ना तुझ्या बायकोनी विकले जा नवीन बोकड घे जा चल हा मॅडम नवीन काही 100 घेईन की बोकड मी पण माझा लकी बोकुड त्याला सांगा मॅडम द्यायला ए, मैं क्या करता तू मेरी दुकान पे आ जा तेरे को एक दूसरा बोकड़ा दे देता उसको लेके चल जा उसको लकी समझ ले अभी चले, तसलं काय नाही मला माझाच बोकुड पाहिजे अरे क्या बाता कर रहा है? मॅडम माझा बोकुड आहे की नाही मला माहिती त्याचा आत्मा कुठेतरी भटकत असणार आहे इथं हो मला माहिती तुम्हाला सोडून जाणार नाही असा जाणार रे आत्मा पाप्या पाप्या बोल की रे हा आकडेच नंबर लावायचे होय. अरे काय लागा आता आपला जॉनी नाही लागा कोण लावणार आपला नंबर साहेब जरा एक नंबर सांगता का आकडा लावायचे हे 5 पाहिले का साप्प करून उमटाईन थोबड्यावर पाप्या साहेब म्हणते ती 5 लाव होय? मॅडम हा ठेवतो मी नाही बोललो बरं. लई नाटकी झाली जा आता डोकं सटकवू नको माझं तू मी पाया पडतो माझं जीव आहे माझं बोकडवलं अरे नाही ना तुझा बोकड आपलं काय इकडं. बोकड असेल तर दे ना कहाँ से? मॅडम दे की माझं बोकड लागा अरे नहीं है तो कहाँ से निकाल के दूं अभी अरे दे मी सांगतोय बावला बाबे बोल की हा? मॅडम 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 माझा जॉनी जिवंत आहे माझा जॉनी जिवंत आहे कुठे आहे? हे बघा तुमच्या बाजूला आहे कोण ह्याने नंबर सांगितला का नाही हा आकड्याचा हा बरोबर लागला म्हणजे माझ्या जॉनीचा आत्मा ह्यांच्यामध्ये आलाय पुनर्जन्म घेतलाय माझ्या जॉन्याचा मॅडम याचं ऐकू नका ए, दूर राह. माझ्या सोन्या अरे मा काय सांग कुठं होतं लागा एवढं दिवस अरे ऐक रे हे काय शिंगाला काय झालं कुठं घातलं होतं शिंग अरे कुठची बस रे चल घरी आंघोळ घालतो तुला चल अरे पागल झाला का मॅडम मारीन मी हा? आहे अरे काय अशी दिन नाही येत मग मालकावर आरडते जोर बेने हा? मालकावर आरडायचं ऐकायचं मालकाचं हे ह्यानं मारलं होतं तू डोंगरावर डुशी अरे तू कुठची बसणार रे निघणार तू या रे जॉनी ऐक की बॅग करून दाखव की एकदा दव एकदा बॅग अबे अबे नाही बॅग करून दाखव अरे नको रे. मारते. ओ पाटील आतमध्ये घेऊन जा तर मी सोडा त्याला. चाल तू मध्ये चाल निकाल. लय ना टायरान घालतो मग तू सगळे हे उतरव. छान झाला परफॉर्मन्स बघूया हा सरसे काय म्हणतात प्रसादा
छान होती संकल्पना. चारी कॅरेक्टर्स रंजक होती. रोहित्या तू काहीतरी वेगळाच दिसतोयस त्या मिशीमुळे आय थिंक, पण मस्त होतं कॅरेक्टर. श्याम्या तू पण या याच्यात खुलतोस या लहेजामध्ये. वनिता मस्त. पाटील साहेब छान. सई. धमाल झाला परफॉर्मन्स, मजा आली. सावत्या मला असं वाटतं की टाइम हॅज कम. तुला एक विशेषण एक डिझर्व करतोस तू, आणि मला असं वाटतं तू सावत्या द फायर आहेस, कारण यू आर ऑन फायर. खूप मजा येते तुझे परफॉर्मन्सेस बघायला. छान दिसताय आणि सगळे. पाटील साहेब नमस्कार. मजा आली. थँक्यू सो मच गाईज. कीप इट अप.